नमस्कार, मी अक्षय टेंबरे. तर मी गेल्या 1 वर्षापासून सनेजसोबत काम करत आहे आणि त्याच्यामध्ये शेतीबद्दल काम करत आहे. तर सेंद्रिय शेतीमध्ये काम करत आहे. तर आपण आलो होतो कुंभारगावमध्ये. तर कुंभारगावमध्ये आपण शेतकऱ्यांना प्रोडक्ट्स दिले होते आपले काही. तर त्यांना कसा रिझल्ट आला हे आपण त्यांच्यामार्फत जाणून घेऊया. तर तुमचं नाव काय शेतकरी दादा? नमस्कार, माझं नाव सोमनाथ सायकर, कुंभारगाव. अक्षय सरांकडून मी प्रोजेक्ट घेतलं होतं औषधाचं माझ्या कांद्याला. माझा कांदा आता दीड महिन्याचा झाला आहे, 50 दिवसाचा. त्याच्या आधी त्याच्यावरती पिवळेपणाचे डाग होते, थ्रेप्स वगैरेचे डाग होते, असे लहान लहान किडे होती. पण ते औषध सोडल्यापासून आता कांद्याला एकदम पूर्णपणे चकाकी आलेली आहे आणि कांद्याची पात पूर्ण सरळ झालेली, त्याच्यावरती पूर्ण डाग गेलेले आहेत. जो करप्या रोगाचा परिणाम जो दिसत होता तो पण अजिबात दिसत नाही आणि त्यांच्या औषधाचा मला पूर्णपणे चांगल्यापैकी रिझल्ट मिळालेला आहे. बरं, म्हणजे आपल्यासोबत शेतकरी आहेत ते सांगत आहेत की 1.5 महिन्याचा हा कांदा आहे, बरोबर? आणि 1.5 महिन्याचा कांदा आहे, याच्यावर थ्रिप्स होते, पिवळा पडला होता, माना याच्या पात सरळ नव्हती आणि माना पण एवढ्या भरलेल्या नव्हत्या. तर आपण काय केलं, त्यांना प्रोडक्ट्स दिले होते गेल्या 15 दिवसापूर्वी. पण त्यांनी प्रोडक्ट्स वापरले कोणते कोणते? आपल्याकडलं सॉईल केअर, आपल्याकडलं महाराजा, आपल्याकडलं सनगार्ड आणि हे जबरदस्त प्रोडक्ट आहे ते सनस्टिक, छोटा पॅकेट बडा धमाका. तर हे 4 प्रोडक्ट्स वापरून हे फक्त आपण त्यांची आळवणी केली होती या 4 प्रोडक्टची. तर त्याच्यामध्ये त्यांना बदल काय जाणवला, त्यांच्या म्हणजे ते सांगत होते की बदल काय जाणवला, म्हणजे पात पण सरळ झाली, म्हणजे माना जाड झाल्या, थ्रिप्स पण गेली, पिवळेपणा पण गेला. आणि काळोखी मला वाटतं खतरनाक मध्ये काळोखी आलेली आहे. त्याला पाणी देऊन 13 दिवस झाले. आज खोपणीसाठी त्याला पाण्याला थांबवलं होतं. ओके, म्हणून आता आणि उन्हाचा पिरियड खूप आहे म्हणून हा सुकल्यासारखा. आता आपण 2 वाजलेले आहेत, भर उन्हामध्ये आहे, तरी पण तुम्हाला पाणी दिल्यानंतर 5-6 वाजता जर हा प्लॉट बघितला तर अगदी नजर थांबत नाही, दिष्ट लागण्यासारखा प्लॉट दिसतो. येस, बरोबर आहे. म्हणजे आता भर उन्हात आपण थांबलो त्यामुळे तरी पण तुम्हाला काळोखी जाणवत असेल, बघू शकताय इकडे पण. आणि याला फक्त आपण आळवणीच केलेली आहे, फक्त एका आळवणीमध्ये एवढा रिझल्ट जबरदस्त आलेला आहे. म्हणजे कीटकनाशक बुरशी वापरले आणि असा सुंदर रिझल्ट आलेला आहे. तर मग तुम्ही हे प्रोडक्ट वापरून खुश आहात का? एक नंबर. बरं, प्रोडक्ट वापरायच्या आधी तुम्हाला खरंच वाटलं होतं का एवढा सुंदर रिझल्ट येईल? नाही, असं वाटलं नव्हतं, माझा तो विश्वास बसतच नव्हता. येस, पहिली गोष्ट. अक्षय सरांनी जरा जास्त रिक्वेस्ट केली म्हणून मी नावेला जाणं ते वापरायला घेतलं, पण वापरल्यापासून मला खूप अनुभव आला त्याचा. हा, म्हणजे त्यांना वाटत होतं की खरंच हे प्रोडक्ट एवढे थोडंफार वाटतं की ते रिझल्ट येईल का, नवीनच प्रोडक्ट आहेत मग कसं काय वापरू. पण त्यांनी एक धाडस केलं आणि वापरले आणि आज ते समाधानी आहेत, खुश आहेत. त्यांचं पीक पण सुंदर आलेलं आहे. ओके, तर इथून पुढे तुम्ही सगळे प्रोडक्ट वापरायला तयार आहात का? नक्की 100%. मी सर्वांना ही विनंती करतो का तुम्ही पण एक वेळा अनुभव घ्या, नक्की वापरून बघा. बरं, त्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक शेतकऱ्याने ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरले पाहिजे, कारण ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरल्याने आपला जो काही प्रॉब्लेम असेल शेतीचा किंवा कुठल्याही पिकाचा, तर तो 100% पूर्ण नील होणार आहे, कुठलाही प्रॉब्लेम राहणार नाही. ओके, धन्यवाद, थँक्यू.